जेव्हा एखादी आई बाळाला जन्म देते तेव्हा त्या बाळासोबत ॲज अ मदर तिचाही तो नवीन जन्म असतो. खूप नवीन नवीन भीती, नवीन नवीन दडपण तिला आलेलं असतं, कारण तिच्यासाठीही बऱ्याच गोष्टी नवीन असतात, सगळं नवीन असतं. त्यामध्ये तिला समजत नाही की नेहमी की मी आता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा की आईचं ऐकावं. आता ChatGPT किंवा इंटरनेट तर आहेच, तरी देखील एक प्रेशर असतं की मी नेमकं ऐकावं कुणाचं. सतत काहीतरी राहून जाण्याची भीती वाटत असते किंवा कशाचा तरी गिल्ट त्या आईवर असतो. ॲज अ मदर मी काही गोष्टी सांगणार आहे. त्यातील सर्वात पहिलं म्हणजे आपल्या बाळाला दुसऱ्यांच्या बाळाबरोबर कंपेअर करायचं नाही. कारण आपलं बाळ हे दुसऱ्यांच्या बाळापेक्षा वेगळं आहे. आपण दुसऱ्यांपेक्षा वेगळं आहे. त्याच्यामुळे आपण नेहमी म्हणतो, की माझं बाळ सतत आजारी पडतं किंवा माझ्या बाळाचं वजनच वाढत नाहीये. त्या बाळाचं वजन तो सोबतचा असून त्याचं किती वजन वाढलंय, तो किती गुटगुटीत दिसतोय. हे सगळं करणं थांबवायचं, म्हणजे कंपेअर करणं थांबवायचं. दुसरं म्हणजे आपल्याला सतत वाटत असतं, की सगळं परफेक्ट असावं. त्यामुळे सगळं परफेक्ट करण्याच्या दडपणाखाली आपण स्वतःला एवढं प्रेशराईज करतो, की गोष्टी कधी बिघडतात किंवा आपण काय करतोय किंवा त्या प्रोसेसची आपण मजा घेणंच विसरून जातो. आणि तिसरं म्हणजे बाळ तर इम्पॉर्टंट आहेच, त्याबरोबर स्वतः आपण पण इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे आपल्या आहाराकडे किंवा आपल्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. ते करायचं नाही.